नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीनिमित्त बॅनर तयार करणार आहे। ते बॅनर कशा प्रकारे तयार करायचं तेच आपण आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग झाला आहे, तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला ZArcher नावाच्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर या ॲप्लिकेशनचा पुरा इंटरफेस जो आहे आपला फाईल मॅनेजर सारखा असतो। तर यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन झालं, त्यानंतर तुम्हाला संक्रांती banner.zip अशा प्रकारची एक फाईल दिसेल। तर त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हेअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर बघू शकता इथे लिहिलेला पासवर्ड रिक्वायर। तर या फाईलला तुम्हाला ओपन करण्यासाठी पासवर्ड लागणार आहे, आणि तो पासवर्ड जो आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। तर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे इथे संक्रांती बॅनर नावाची एक PLP फाईल तयार झालेली आहे। तर आता या PLP फाईलला आपल्याला ओपन करायचं आहे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। तर त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाली राजमाता जिजाऊची पण एक झिप फाईल आहे। ते काल म्हणजे आज राजमाता जिजाऊची जी जयंती होती त्यामुळे ती दिली होती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला। तर तुम्ही कोणी टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या, कारण मला जर व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळाला तर मी तिथे डायरेक्ट PLP फाईल अपलोड करून टाकत असतो टेलिग्रामवरती। तर लवकर तुम्ही टेलिग्रामला पण जॉईन करा, आपल्या इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करू शकता। तर आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचं इंटरफेस येईल। 3 डॉटवरती क्लिक करून open.plp फाईलवरती क्लिक करायचं। त्यानंतर .plp ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथे इंटरफेस आलेला आहे। तर संक्रांती बॅनर नावाच्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर यामध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करायची आवश्यकता नाही आहे। तुम्हाला डायलॉग जर चेंज करायचा असेल वरचा तर तुम्ही इथून करू शकता। अशा प्रकारे सर्व खोडून टाकायचं आहे आणि तुमचा डायलॉग इथे पेस्ट करायचा आहे। ओके, तर इथे तुम्हाला मेन जे चेंज करायचं आहे ते नावच चेंज करायचं असतं। तर इथे तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता। फॉर एक्झाम्पल इथे नाव चेंज करून दाखवते तुम्हाला। ओके, तर बघू शकता काय अशा प्रकारे तुम्ही नाव चेंज करू शकता। इथे पूर्ण नाव टाकायचं आहे आणि फोटो या इम्पोर्ट ऑप्शनवरून तुमचा कोणताही फोटो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे फोटो नाही आहे सध्या, आता मी तुम्हाला इम्पोर्ट करून दाखवला असता। तर इथे फोटो इम्पोर्ट केल्यानंतर इथे जे हे या साईडला अशा प्रकारे इथे फोटो लावून टाकायचा आहे, आणि डायरेक्ट हे बॅनर सेव्ह करण्यासाठी काय करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं। कस्टमला अल्ट्रावरती ठेवायची काही आवश्यकता नाही। आपण जे डायमेन्शन आहे ते फुल HD क्वालिटीचे घेतलेलं आहे। डायरेक्टली सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे बॅनर तुमच्या गॅलरीमध्ये फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होईल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।